आपल्या अभिनयासोबतच लूकमुळेही नेहमी चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. तर अलीकडे झिम्मा 2, आले ओले, श्रीदेवी प्रसन्न हे त्याचे सिनेमे आपल्या भेटीला आलेत. फक्त सिनेमेच नाही तर मालिकांमधूनही सिद्धार्थ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याने झेंडा या सिनेमातून सिनेविश्वात पाऊल ठेवलं होतं. तर अग्निहोत्र ही त्याची पहिली मालिका होती. सिद्धार्थला ट्रॅव्हलिंग किती आवडतं हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. अनेकदा बायको मितालीसोबत तो ट्रिप्सलाही जातो. पण वायफळ या चॅनलशी बोलताना त्याने एक मोठा खुलासा केलाय. सिद्धार्थला बाईक चालवायला खूप आवडायची, पण बाईक चालवताना त्याचा एक मोठा अपघात झाला होता. सिद्धार्थ अग्निहोत्र मालिकेचं आणि झेंडा या सिनेमाचं शूटिंग एकत्र करत होता. दिवसभर पुण्यात अग्निहोत्र मालिकेचं शूट आणि रात्री झेंडाचं शूट ठाण्यात व्हायचं. पहाटे 4-5 वाजेपर्यंत तो झेंडाचं शूटिंग करायचा. अग्निहोत्र या मालिकेच्या शूटिंगसाठी पुण्याला निघताना तो गाडीमध्ये झोप घ्यायचा आणि तिकडे पोहोचल्यावर डायरेक्ट तो सेटवर जायचा. 4-5 दिवस त्याची अशीच धावपळ सुरू होती. एक दिवस वेळ होता म्हणून त्यांनी निवांत घरी बसून चहापोळी खाल्ली आणि बाईकने शूटिंगला सेटवर जायला निघाला. थंडीचे दिवस होते म्हणून जॅकेट, हेल्मेट घातलं होतं. त्यानंतर जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तो एका गाडीच्या बोनेटवर होता. त्या गाडीच्या काचेच्या आत तो रुतला होता. बाईककडे पाहिलं तर पुढचे आणि मागचे चाक एक झाले होते. बाईक चालवताना चक्क त्याला झोप लागली होती. उठून त्याने आधी सेटवर ऍक्सिडेंट झाल्याचं कळवलं. पुढे त्याने हातात घुसलेली काच वगैरे काढली. डॉक्टरांकडे जाऊन सेटवर पोहोचला. तेव्हा अग्निहोत्र या मालिकेत गणेशोत्सवाचा सीन शूट होत होता. तेव्हा त्याला जाणवलं की आरतीला टाळ्या वाजवण्यासाठी उजवा हात त्याला वर घेता येत नव्हता. तेव्हा श्रीरंग गोडबोले यांनी त्याचा हात सांध्यातून वेगळा झाला असं त्याला सांगितलं. ते ऐकून सिद्धार्थ खूप घाबरला होता. त्यानंतर डॉक्टरांनी काही सेकंदातच त्याचा हात ट्विस्ट करून ते सरळ केलं. त्यानंतरपासून सिद्धार्थची बाईकबद्दलची आवड कायमची निघून गेली. त्यानंतर सिद्धार्थने कधीच बाईक चालवली नाही. सिद्धार्थबद्दलची ही गोष्ट कुणालाच माहित नाहीये. पण या मुलाखतीत त्याने हा मोठा खुलासा केलाय. पण यावरून त्याच्या सुरुवातीच्या काळातल्या स्ट्रगलला मात्र दाद दिली पाहिजे. तुम्हाला सिद्धार्थची आजवरची आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.